हाय, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जगण्याची चव, जिथे प्रत्येक पदार्थात आहे आशा आणि प्रत्येक घासात आहे आयुष्यावरचं प्रेम. चला तर मी आज बनवते मटणाचा रस्सा. तर मटणाचा रस्सा बनवते कसा हे पाहण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता रेसिपीकडे वळूया. तर सर्वात प्रथम मी घेतले अर्धा किलो मटण. मटण आपण 1-2 पाण्याने चांगलं वॉश करून घेणार आहोत. मटणाचं जे एक्स्ट्रा भाग असेल जे किंवा नको असेल तो आपण काढून टाकणार आहोत. सरबट सारखं असतं ते. आता मटण मी वॉश करून घेतलं आहे. तर मटणाला मी आता मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर सर्वात प्रथम मी मटणाला लावते हळद आणि मीठ. चांगलं सगळ्या पीसला आपण चोळून लावून घेणार आहोत आणि अर्धा तास तरी आपण हे मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत. आता मटण फोडणीसाठी मी एक ग्रीन वाटण तयार केलेलं आहे आणि एका साईडला कांदा कट करून घेते. कांदा चांगला बारीक कट करून घेणार आहे. आणि जर कुणाला मटणाचा अळणी ही रेसिपी पाहिजे असेल तर मी मटणाच्या अळणीची एक लिंक शेअर करते. त्याच्यावरती तुम्ही जाऊन मटण अळणी कसं काढलं ते बघू शकता. ह्याच व्हिडिओमध्ये ते शूट केलं पण ते वेगळं मी अपलोड केलेलं आहे. तर आता मी गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये मी 1.5 चम्मच ऑइल ॲड केलं आहे. ऑइलमध्ये मी एक तमालपत्र आणि 2 दालचिनीचे तुकडे, कढीपत्ता आणि आपण जो एक कांदा कट केला होता तो ॲड केला आहे. कांदा चांगला फ्राय झाला की मी ग्रीन वाटण फ्राय करून घेणार आहे. आणि ग्रीन वाटण पण आपलं चांगलं सुगंध येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद ॲड केली आहे मी. हळद पण आपण फ्राय करून घेऊया. आणि जे आपण मॅरिनेट केलेलं मटण आहे ते आता ॲड करून घेऊया. मटण आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत एकसारखं. मटण फ्राय करून झाल्यावरती मी त्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केला आहे. मटण स्वतःहून पाणी सोडतं. बघा, मटणाने पाणी सोडलेलंच आहे. आता आपण मटण शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि मटण 3 शिट्ट्यावरती शिजून देणार आहोत. आता कालवणासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये थोडंसं जिरं, धने, खसखस, तीळ, थोडंसं तेल ॲड करून हे थोडंसं परतून घेणार आहे. हे परतलं की आपण त्याच्यामध्ये कांदा एक ॲड करणार आहोत, उभा स्लाइस केलेला. एक मिरची. कांदा पण आपण ह्याच्यामध्ये एकसारखा फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. आता मी एक टमॅटो ॲड केला आहे. 2 टमॅटो ॲड केले, सॉरी, एक नाही 2 टमॅटो ॲड केले. टमॅटो पण आपण पूर्ण गळेपर्यंत परतून घेणार आहोत. बघा, आता मी एक त्याच्यामध्ये खोबरं खिसलेलं होतं बारीक करून, भाजलेलं खोबरं ते ॲड केलं आहे. आता आपलं हे चांगलं परतून झालं आहे. गॅस बंद करून आपण हे थंड करायला ठेवूया. आणि दुसऱ्या साईडला आता 3 शिट्ट्या पण झाल्यात कुकरच्या आणि वाफही गेलेली आहे. तर आपण कुकर खोलून चेक करूया मटण शिजले का. तर मटण आपलं शिजलं होतं चांगलं. आता मी जो आपण वाटला आहे मसाला तो चांगला परतून घेणार आहोत कालवणासाठी. तर एक पॅन ठेवला. त्या पॅनमध्ये मी 2 चम्मच ऑइल ॲड केलं आहे आणि आपण जे वाटलेलं वाटण होतं ते तेलामध्ये ॲड केलं आहे. ते भाजून झालं की थोडेसे आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि एव्हरेस्टचा मटण मसाला. हे मसाले ॲड केल्यावरती आपण हे सगळं एकसारखं फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत. मसाला तेलामध्ये फ्राय करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला तरी हवी असेल मटणाच्या रश्श्यावरती तर जेवढा तुम्ही मसाला फ्राय कराल चांगला तेवढी तरी तुमची चांगली येते. बघा आता तेल कसं सोडलं आहे मसाल्याने. थोडं पेशन्सची काम आहेत पण ते चांगलं लागतं मसाला जेवढा तुम्ही चांगला फ्राय कराल. आता मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि मी सारखी झाकण ठेवते, फ्राय करते पण चेक करते.
आता आपण जे दुसऱ्या साईडला मटण शिजवून घेतलेलं तो कुकरचा गॅस चालू करून त्याच्यामध्ये आपण जे वाटलेला मसाला होता तो ॲड केलेला आहे. आणि आता आपण सगळा मसाला एकजीव करून घेणार आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आणि स्लो गॅस करून आपण मटण शिजून देणार आहोत. मसाला त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली आहे. आता कसुरी मेथी आपण थोडी ॲड करूया. मटणाला चांगली उकळी आली आहे बघा. मी आता एक शिट्टी घेते आहे कुकरचं झाकण लावून. मटण आपलं ऑलरेडी शिजलं आहे, पण मटणामध्ये प्रत्येक पिसामध्ये मसाला उतरावा म्हणून मी एक शिट्टी घेते काढून. आणि आता आपण सर्व करूया. मटणाचं कालवण, ज्वारीची भाकरी, गरमागरम भात. त्यासाठी मी लिंबू कट करून घेते आहे. बघा आता वाफ गेली आपल्या कुकरची. किती छान तरी आली आहे बघा मटणाच्या कालवणाला, कारण आपण मसाला तेवढा भाजला होता. अजूनही कालवण भरपूर आपलं गरम आहे. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.